नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो सायकलिंगची प्रेरणा देणाऱ्या आणखीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी आहे डिकॅथलॉन RCTमध्ये आणि आज आपण सायकलचा रिव्ह्यू करणार आहोत. मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये आपण डिकॅथलॉनच्या टेस्ट राईडमध्ये रॉक रायडरच्या नवीन सायकलची टेस्ट घेतली. त्याच सायकलचा आज आपण इथे करणार आहोत डिटेलमध्ये रिव्ह्यू. सो चला तर मग आपण बघूया डिकॅथलॉनने कोणत्या नवीन सायकल्स इंट्रोड्यूस केले आहेत आणि त्या सायकल्स कशा आहेत. चालवून तर आपण बघितल्या, पण त्याचा डिटेल रिव्ह्यू आपण केला नव्हता. सो आज आपण या सर्व सायकल्सचा डिटेल रिव्ह्यू करणार आणि ते पण डिकॅथलॉनमधून. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि तुमच्या सायकल प्रेमी मित्रांबरोबर शेअर करा. ज्यांना नवीन सायकल घ्यायची आहे त्यांच्याबरोबर शेअर करा. मित्रांनो, तुम्हाला सायकलच्या कुठल्याही ॲक्सेसरीज वगैरे घ्यायचे असतील तर एकच शॉप आहे डिकॅथलॉन. डिकॅथलॉनच्या कुठल्या पण शोरूममध्ये जा आणि तुम्हाला पाहिजे त्या सायकलीच्या ॲक्सेसरीज तुम्ही घेऊ शकता. सायकल तुम्ही ट्रायल करू शकता, टेस्ट करू शकता आणि प्रत्येक सायकलच्या गोष्टी तुम्हाला इथे एकदम उत्तम दरामध्ये मिळू शकतात. सो सायकलची जर्सी म्हणा, सायकलच्या बॉटल्स, पाण्याच्या बॉटल्स, सायकलचे स्टँड्स, हेल्मेट्स, सायकलचे लॉक्स, सायकलच्या लाईट्स, हँड ग्लोव्ज आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तुम्ही इथे येऊन बघू शकता, ट्रायल करू शकता आणि त्या विकत घेऊ शकता. सो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लोर सिरीजच्या न्यू लॉन्च एक्सप्लोर 30, एक्सप्लोर 40 आणि एक्सप्लोर 50 या 3 बाईक्सचा डिटेल रिव्ह्यू बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या उत्तरार्धात डिकॅथलॉनच्या व्हॅन रायझल या प्रीमियम रोड बाईकचा डिटेल रिव्ह्यू बघायला मिळणार आहे. त्यामुळे या व्हिडिओचा शेवट मिस करू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सो मंडळी, आपल्याबरोबर आता पुरू खिरारी आहे, जो आपल्याला या सगळ्या सायकलबद्दल सांगणार आहे. सो चला डिटेलमध्ये रिव्ह्यू जाणून घेऊया पुरूकडून. पुरू, वेलकम. नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे एक नवीन सायकल डिकॅथलॉनने लॉन्च केलेली आहे, ज्याबद्दल आज तुम्हाला ती सायकल पाहायलाही भेटेल आणि त्या सायकलबद्दल तुम्हाला अजून डिटेल्स आणि जे आपल्याला स्पेसिफिकेशन जाणून घ्यायचे असते ते आज तुम्हाला कळणार आहे व्हिडिओमध्ये. तर ही जी आपली रॉक रायडर ब्रँडची एक्सप्लोर सिरीजची पहिली मॉडेल आहे, जी आहे एक्सप्लोर 30. ही एक्सप्लोर 30 अशी पहिली बाईक आहे जी रॉक रायडरने इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये बनवलेली आहे. म्हणजे आपल्यासाठी ही बनवलेली आहे. आपल्या मॉर्फोलॉजी म्हणजे आपल्या हँड साईज झालं, लेग लेंथ झालं, तर आपल्याला जसं व्यवस्थित फिट होईल त्यानुसार ही बाईक बनवलेली आहे. आता या बाईकमध्ये जसं तुम्ही पाहू शकतात, डिकॅथलॉन फीडबॅक कंटिन्यूस घेत असतं आणि डिकॅथलॉनच्या इंडियन प्रोडक्शन टीमने आत्ताच्या सायकल्स, नवीन सायकल्समध्ये इंटरनल केबलिंग ही एक नवीन गोष्ट आणायला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत डिकॅथलॉनचा स्टान्स असा होता की तुम्हाला ईज ऑफ मेंटेनन्ससाठी एक्सटर्नल केबलिंग यायची, पण आता जसं सगळं ट्रेंड्सच्या अनुसार तसं आणि सायकल पण एकदम चांगलं दिसण्याच्या अनुसार तुम्हाला इंटरनल केबलिंग या एक्सप्लोरर सिरीजमध्ये आता दिसायला सुरुवात होणार आहे. ही फ्रेम तुमची स्टीलची आहे, पण ह्याच्यात खासियत हे आहे की ह्याच्या जे पेंट आहे या पेंटवरती 500 Rsची सॉल्ट टेस्टिंग डिकॅथलॉनने केलेली आहे, जेणेकरून हा पेंट खराब होणार नाही. हे पहिली सिरीज आहेत बाईक्सचे एक्सप्लोरमधले ज्यात तुम्हाला डिस्क ब्रेक येत आहेत. हे डिस्क ब्रेक आपले कोणते ऑर्डिनरी डिस्क ब्रेक नाही, तर हे टेक्ट्रो अशा इंटरनॅशनल ब्रँडचे डिस्क ब्रेक्स आहेत तुम्हाला, ज्याची ब्रेकिंग जसंच तुम्ही हे बाईकला स्टोअरमध्ये टेस्ट राईड करतील किंवा तुम्ही चालून पाहतील तेव्हा तुम्हाला कळणार की भरपूर रिस्पॉन्सिव्ह डिस्क ब्रेक्स आहेत. हे एकदम इझी टू मेंटेन असण्याच्या हिशोबाने तुम्हाला 1/7 ट्रान्समिशन याच्यात आहे, तर तुम्हाला कधी ह्याच्यात कन्फ्युजन राहत नाही की कोणत्या गिअरमध्ये आपण चालवायला हवं. या बाईक्सला मी टेस्ट राईड केलेले आहेत, एक्सपर्ट्सने टेस्ट राईड केलेले आहेत आणि हे सायकल तुम्हाला फ्लायओव्हर आणि अशा वेरी वर खाली रस्त्यावरती पण तुम्हाला चालवायला भरपूर कम्फर्टेबल आहेत. फीचर अनुसार पाहतील तर तुम्हाला क्विक रिलीज आहे, ज्याने तुम्ही सीट हाईटची वर हाईट एकदम इझिली घेऊ शकतात. तुम्हाला एक वाईड आणि कम्फर्टेबल सीट आहे या मॉडेलवरती, ज्याने तुम्हाला तासभर किंवा त्याच्या पण पुढे चालवण्यासाठी भरपूर कम्फर्ट मिळणार आहे. मॉडेलमध्ये 27.5 इंच हे व्हील साईज तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला रोडवरती, ऑफ रोड, कम्यूट कसंही कुठेही तुम्हाला चालवायला एक खूप छान कम्फर्ट तुम्हाला मिळणार आहे. अजून एक फीचर जे लोक खूप वेळापासून विचारत होते ते आहे क्विक रिलीज मागच्या व्हीलवरती. तर हो, तुम्हाला पुढच्या व्हीलवरती आणि मागच्या व्हीलवरती ही क्विक रिलीज मिळतं. कधी तुम्हाला बाईक ट्रान्सपोर्ट करायचं असेल किंवा जसं आपण लॉंग राईडला जातो, कधी जर पंक्चर झालं तर तुम्ही इझिली व्हील काढून स्वतःही तुम्ही पंक्चर रिपेअर इझिली करू शकतो. ही सायकल 2 कलर्समध्ये येतं. एक आहे हे रेड कलर आणि दुसरं आपल्याकडे आहे ब्लू कलर, डार्क नेव्ही ब्लू कलर. आता आपण चाललोय आपल्या पुढच्या मॉडेलकडे, जी आहे एक्सप्लोर 40.
एक्सप्लोर 40मध्ये आपल्याला फ्रेम सेम मिळतं, पण यात जे डिफरन्स येतं ते कॉम्पोनेंट्समध्ये. सर्वात आपण पहिले पाहू शकतो सस्पेन्शन. एक्सप्लोर 40 या मॉडेलमध्ये तुम्हाला एक फ्रंट सस्पेन्शन मिळतं जे आपले बम्प्स आणि अनइव्हन टेरेनचे शॉक्स तुम्हाला ॲब्झॉर्ब करायला नाही देणार. ह्याचं सस्पेन्शन सर्व्हिसेबल पण आहे, तर या सस्पेन्शनला आपण सर्व्हिस पण करू शकतो. तुम्हाला यावरती पाम रेस्ट ग्रिप मिळतं की जेणेकरून तुम्हाला जशा पोझिशनमध्ये हवं असेल तुम्ही तुमच्या पाम्सला सपोर्ट चांगला देऊ शकतात. मग अजून एक डिफरन्स जे आपल्याला या मॉडेलमध्ये आहे ते आहे इन द गिअर सिस्टम. ह्याच्यात आपल्याला 7 गिअरच्या जागी 8 गिअर मिळतात, तर याने करून आपली शिफ्टिंग अजून स्मूथ होते. हे असे आपले मेन डिफरन्सेस या दोन्ही मॉडेल्समध्ये आहेत. प्राइसिंग वाईज ही जी मॉडेल आहे ही 17,999ला आहे आणि आपल्या पहिलीची जी मॉडेल होती ती 14,999ला. या मॉडेलमध्ये आपल्याला 2 कलर येतात. हा सुंदर कलर आपल्याला स्टोर्समध्ये अवेलेबल आहे, पण ह्याच्यापेक्षा अजून एक सुंदर कलर आपल्याकडे आहे, ते आहे मेटॅलिक ग्रे कलर. तो तुम्हाला एक्सक्लुसिव्हली ऑनलाईन मिळणार. एक्सप्लोर सिरीजमधले हे तिसरं मॉडेल आहे. या मॉडेलचं नाव आहे एक्सप्लोर 50. एक्सप्लोर 50 या मॉडेलचं खासियत आहे त्याची ॲल्युमिनियम फ्रेम. ॲल्युमिनियम फ्रेम असल्यामुळे यात तुम्हाला पॉवर ट्रान्सफर चांगलं मिळणार, प्लस ह्याचं वेट कमी असणार. तुम्हाला चालवताना या सायकलमध्ये एक वेगळंच प्रकारचं स्मूथनेस अजून जाणवणार तुम्हाला. या सायकलमध्ये परत सस्पेन्शन असल्यामुळे तुम्हाला एक अनइव्हन ट्रेल्सवरती जाताना ऑफ रोड चालवताना पण एक छान कम्फर्ट मिळणार. ह्याचे टायर्सकडे फक्त एकदा लक्ष द्या. हे 10 वॉल टायर्स असल्यामुळे दिसायलाही खूप बाईक सुंदर दिसते. प्लस त्यासकट जेचा ट्रेड पॅटर्न आहे हे ट्रेड पॅटर्न असं असल्यामुळे आणि या सस्पेन्शनमध्ये इथे मागे हे जॉईंट असल्यामुळे जास्त धूळ माती कचरा पण चिखल खास करून चिखल तुमच्या टायरमध्ये अडकून नाही राहणार. ह्याचं जे ट्रान्समिशन आहे हे 21 स्पीड गिअर्स ह्याला बोलतात. तर पुढे 3 गिअर असल्यामुळे तुम्हाला कंटिन्युअस क्लाइम्स पण करायचं असेल तर तुम्ही खूप आरामात इझिली तुम्ही अपस्लोप्स क्लाइंबही करू शकतात. तर या बाईकमध्ये जे आपल्याला मिळत आहे जे वेगळं आहे एक्सप्लोर 30 आणि 40 पासून ते आहे एक ॲल्युमिनियम फ्रेम. तर का आपण हे मॉडेलला सिलेक्ट करावं? इट इज बिकॉज फॉर द ॲल्युमिनियम फ्रेम आणि जे लाईट वेटनेस आपल्याला मिळणार आहे. या बाईकचं कॉस्टिंग आहे 18,999. बाईक येते एक सुंदर व्हाईट कलरमध्ये. सो मित्रांनो, these are 3 bikes you have to come and try at Decathlon, the only solution for all sports accessories. सो तुम्हाला सर्व बाईक्स इथे बघायला अवेलेबल आहेत, ट्राय करायला अवेलेबल आहेत. आणि आता आपण सध्या आहोत डिकॅथलॉन RCT मॉलमध्ये. सो आता आपली ही जी एक्सप्लोर सिरीज संपली आहे, याच्यामध्ये अजून एक बाईक आहे जबरदस्त आहे. ती जी बाईक आहे ती रोड बाईक आहे, व्हॅन रायझलची रोड बाईक आहे आणि खूप एक्साइटेड आहे मी तिला बघायला. सो आता आपण पूर्वला सांगूया, पूर्व यार आम्हाला आता ती व्हॅन रायझलची बाईक दाखव आणि त्याचे फीचर्स पण आम्हाला दाखव. सो दिस इज द मोस्ट इंटरेस्टिंग पॉईंट ऑफ दिस व्हिडिओ, जे आपण आता सर्वात शेवटी एक्सप्लोर करणार आहे. सो चला. आता आपण ॲज ऑफ ऑक्टोबर 2025 डिकॅथलॉनमध्ये जी फ्लॅगशिप बाईक आहे व्हॅन रायझलची ऑफरिंग EDR AF 105 ह्या बाईकला आपण पाहत आहोत. ही बाईकची खासियत एक अशी गोष्ट आहे आपल्याला माहीत असायला हवी, ही डिकॅथलॉनची पहिली हाय एंड बाईक आहे जिची पूर्ण असेंब्ली इंडियामध्ये झालेली आहे. द फर्स्ट मेड इन इंडिया असेंब्ली इन इंडिया झालेली व्हॅन रायझल बाईक. या बाईकमध्ये फ्रेमपासून सुरुवात करायचं झालं तर इथे व्हिडिओमध्येही तुम्हाला फ्रेमचं शेपिंग एक नॉर्मल ब्लॉक ऑफ ट्यूबमध्ये नाही आहे हे तुम्हाला क्लिअरली दिसेल. इथे तुमची ही ट्यूब जी आहेत याला हायड्रोफोमिंग नावाचं एक प्रोसेस झालेला आहे, जेणेकरून ह्याचे शेप्स चेंज होतात. आता त्याची खासियत अशी आहे या प्रोसेसने आणि अजून एक बटिंग नावाचा प्रोसेस असतं त्याने या सायकलच्या फ्रेमचं वजन कमी होतं. ही फ्रेम आपली ट्रिपल बटेड आहे, म्हणजे इथे आपल्याला जॉईंट्सवरती जिथे स्ट्रेस असतो तिथे जास्त फ्रेम मटेरियल आहे आणि मध्ये इथे हॉलोड आहे, जेणेकरून वजन ओव्हरऑल आपलं कमी होतं फ्रेममध्ये. ही आपली एन्ड्युरन्स रेसिंग बाईक आहे, ह्याच्यात एन्ड्युरन्स जॉमेट्री आहे. तर ही आपल्याला ब्रेवेज झालं किंवा आपले रेसेस झाले जे आपले 2 तास म्हणजे आपलं 100 किलोमीटरच्या पुढच्या अंतर जेव्हा आपण करतो 4 तास 5 तास डिपेंडिंग ऑन द पेस,
त्यासाठी ही भरपूर कम्फर्टेबल फ्रेम आहे. यानंतर फ्रेमच्या नंतर आपण फोर्ककडे पाहण्यात आलं तर हे आपल्याला कार्बन ब्लेड्स आहे. हे कार्बन ब्लेडेड फोर्क आपल्याला आहे की जेणेकरून फ्रंट एंडमध्ये पण आपली बाईक वेट बॅलन्सच्या अनुसार वजन कमी राहतं, तुमची हँडलिंग इम्प्रूव्ह होते. ह्याच्यात शिमानो 105चं ट्रान्समिशन आपल्याला आहे. तर या बाईकमध्ये 11 स्पीड शिमानो 105 आहे आणि ह्या बाईकमध्ये लाईट वेट असल्यामुळे आणि शिमानो 105चं एक खूप छान रेशिओवालं गिअर सेट असल्यामुळे आपल्याला क्लाइम्स आणि अपस्लोपवरती भरपूर कम्फर्टसोबत आपण अपस्लोपवरती चालू शकणार आहोत. त्याच्यासोबतच 11 गिअर असल्यामुळे आपल्याला टॉप स्पीड पण खूप छान मिळणार आहे. तर आपलं बाईक हँडलिंग स्किल्स जेवढं चांगलं असेल त्या हिशोबाने या बाईकला तुम्ही 50-60 km/hच्या पुढे पण तुम्ही डाऊनहिलवरती कंट्रोल करून चालू शकतील. जेवढी सायकलचा तुमचा स्पीड चांगला असतो तेवढं ब्रेकिंग पण इम्पॉर्टंट भरपूर आहे. या सायकलमध्ये आपल्याला शिमानो 105चे कॅलिपर ब्रेक्स आहेत. आता हे जे कॅलिपर्स आहेत हे आपले नॉर्मल कॅलिपर ब्रेक्स नाही आहेत, हे आपले ड्युअल पिवट ब्रेक्स आहेत. तर ड्युअल पिवट म्हणजे काय, आपण जेव्हा या बाईकमध्ये ब्रेक्स जेव्हा प्रेस करतो तेव्हा दोन्ही साईडने हे ब्रेकिंग सरफेसला एकदम घट्टपणे पकडतं आणि आपल्याला जास्त फोर्स लावायची गरज नाही पडत. आपण एकदम कम्फर्टेबली वरतून पण आपण ब्रेकिंग करू शकतो आणि सायकलला आपण स्पीड कंट्रोल करू शकतो. ब्रेकचं काम असतं स्लो करणं, व्हीलचं काम असतं आपल्याला एक खूप छान रोलिंग देण्यासाठी. या बाईकमध्ये जे व्हील्स आहेत हे फल्क्रम या ब्रँडचं मॉडेल आहे. आपल्याला यात फल्क्रम R6 जे मॉडेलचं नाव आहे ते फल्क्रम R6 रेसिंग 6. तर हे व्हील्स लाईट वेट आहेत. व्हील्स लाईट वेट असल्याचा फायदा आहे ॲक्सिलरेशन. या सायकलवरती तुम्ही पिकअप एकदम सोप्पपणे घेऊ शकतात आणि जेव्हा टॉप स्पीड मेंटेन करण्याची येते तेव्हा याच्यात स्मूथ बेरिंग असल्यामुळे ही सायकल तुम्हाला एक ॲव्हरेज स्पीड होल्ड करण्यामध्ये किंवा जेव्हा तुम्ही पेडलिंग पण स्टॉप करतात तुम्हाला खूप आरामात तुम्ही डिस्टन्स एफर्टलेसली कव्हर करू शकतात. आता आपण याचं हबचा आवाज ऐकूया. लेट्स डू अ हब साऊंड चेक. या बाईकमध्ये या व्हील छानपणे एंगेजमेंट जास्त असल्यामुळे तुम्हाला याचा सुंदर आवाजही ऐकायला येईल. आता ब्रेकिंगचं जसं बोललो थोडंसं स्टॉप केलं पण तरी तुम्हाला डिस्क ब्रेक सारखं एवढं पॉवरफुल ब्रेकिंग तुम्हाला या बाईकवरती मिळतं. यात जे टायर्स आहेत हे टायर्स मध्ये तुम्हाला पंचर प्रोटेक्शन स्ट्रीप आहे. तर 4 mm ची पंचर प्रोटेक्शन स्ट्रीप असण्याचा फायदा हे आहे की जेव्हा आपण राईड करतो ॲज कम्पेअर टू अ बेसिक टायर ह्याच्यात थोडंसं पंचर प्रोटेक्शन पण आपल्याला चांगल्या परीने आहे. 28 mm ही थिकनेस आहे जेणेकरून जसे आपले रस्ते सगळीकडे चांगलेही नसतील तरीही तुम्हाला याच्यावरती कम्फर्ट एक छान तुम्हाला मिळणार आहे. यात आपण थोडेसे ब्रॉडर टायर्स पण 30 किंवा 32 mm मॅक्स टू मॅक्स 32 mm पर्यंतचे पण आपण टायर्स हे फ्रेम ॲक्सेप्ट करतं आणि अशी करून ही डिकॅथलॉनची लाईट वेट वेईंग जस्ट 8.9 kgs इन अ साईज स्मॉल अशी ही लाईट वेट व्हॅन रायझल EDR AF बाईक आहे. सो मित्रांनो, सर्वात भारी असणारी व्हॅन रायझलची बाईक तुम्हाला कशी वाटली ते मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. खूप अट्रॅक्टिव्ह प्राईस म्हणजे 1 लाखाच्या आतमध्ये तुम्हाला इतके सारे सगळे फीचर्स डिकॅथलॉन जर देते तर तुम्हाला ह्या बाईकबद्दल विचार करायला काहीच हरकत नाही. सो जर इंटरेस्टेड असाल तर डिकॅथलॉनमध्ये या पटापट आणि ट्रायल घ्या. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही डिकॅथलॉनची कुठली बाईक घेतली ते देखील मला कमेंट करून कळवा. चला नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. एक्सेल आहे.